मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवता येत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका केली जाते असं एनआयएच्या विशेष कोर्टानं सांगितलेलं आहे। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टानं आज निकाल सुनावलाय। मालेगांव ब्लास्ट में आज 7 आरोपी निर्दोष साबित हुए हैं। इसमें से मैं सबको नहीं जानती थी, लेकिन साध्वी प्रज्ञा और कर्नल प्रसाद पुरोहित को मैं जानती थी नाम से। साध्वी मेरे को बहुत प्रिय थी। पूरी दुनिया में हिंदुत्व को बदनाम करने के लिए इस्लामिक आतंकवाद के मुकाबले में भगवा आतंकवाद शब्द को बनाया गया और उस शब्द को प्रमाणित करने के लिए बहुत बेकसूर लोग इसका शिकार बनाए गए। 17 साल के बाद जो फैसला आया है, हम तो इसको फैसला बोलते हैं। न्याय नहीं है, ये फैसला है। न्याय नहीं है, फैसला है। 17 साल का जो हमारा समय गया वो वापस कौन करेगा, इसकी भरपाई कौन करेगी। आज कोर्ट के फैसले से तय हो गया कि हिंदूवाद में कोई थ्योरी नहीं है। ये भगवा को आतंकवाद करने की साजिश थी। एक तरह से भगवा की जीत हुई है, भगवा की विजय हुई है। जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश, त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे। त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही। ठीक आहे, ज्या प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे। आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलं, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही। या केसमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या। त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली, त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। एनआयने घेतलेले जबाब वेगळे, एटीएसने घेतलेले जबाब वेगळे, आणि हा सगळा हे बघताना नक्कीच व्हिक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे। जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली, त्यात जरी काही रकमा आल्या असल्या आणि त्या रकमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या, तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही। आज एटीएसनी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे। आजचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे, तो 1000 पानांहून जास्त गेलेला आहे। याच्यामध्ये बऱ्याच साक्षीदारांना प्रताडना केली गेली, त्याच्यावर न्यायालयाने रोष व्यक्त केला। 5 ऑगस्टपर्यंत त्यांना श्युरिटी बॉन्ड देण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे आज सर्व आरोपी मालेगाव 2008च्या खोट्या खटल्यामधनं निर्दोष मुक्त झालेले आहेत। आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने भ्याडपणे हिंदूंवर, हिंदुस्थानावर, जी सनातनावर डाग लावण्याचा जो प्रयास केलेला होता, तो आज कुठेतरी संपुष्टात आलेला आहे। त्याचा निर्णय माननीय न्यायालयाने केलेला आहे आणि सर्व 7 आरोपी निर्दोष बरी करण्यात आलेले आहेत। या निर्णयाचा मी विश्व हिंदू परिषदेतर्फे स्वागत करतो। सर्व हिंदूंना याबद्दल अभिनंदन करतो। सत्य हे कधी दबल्या जात नसते, हे उफाळून बाहेर येतं। एक षडयंत्र रचला गेला होता। तत्कालीन गृहमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे यांनी लोकसभेमध्ये भगवा आतंकवाद असा एक शब्द प्रयोग केला होता, तो पण माननीय न्यायालयाने निरस्त केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।